नाश्त्यासाठी असो किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी असं हलकं फुलकं आणि झटपट बनणारं आपण शोधतच असतो. तर आज मी आपल्यासोबत अगदी झटपट गव्हाच्या पिठाचा खूप साऱ्या भाज्या घालून हा अगदी पौष्टिक असा धिरडे किंवा डोश्याचा प्रकार बघणार आहोत. रेसिपी खूप सोपी आहे आणि खूप पटकनही होते. सुरुवात करूयात. तर सर्वात आधी आपण इथे मेजरिंग कपने 1 कप इथे आपण गव्हाचं पीठ घेऊया. ज्याने आपण चपात्या बनवतो तेच पीठ इथे घेतलेलं आहे. आता त्याच कपाच्या मानाने इथे मी पाव कप इतपत बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल ना तर तो सुद्धा तुम्ही मिक्सरला वापरून घेऊ शकतात. आता ही सर्व जिन्नस आहे ना तुम्ही घरातले कोणती वाटी किंवा पेल्याने सुद्धा सेट करून घेऊ शकतात. रवा घातल्यामुळे ना हे धिरडे हलकेसे असे कुरकुरीत होतात आणि खायला खूपच छान लागतात. म्हणून रवा इथे आवर्जून वापरा. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालूया. गाठी न पडता अगदी सरसरीत असं आपण याचं बॅटर तयार करून घेऊया. पाण्याचा अंदाजा तुम्हाला मी पुढे सांगेलच की मला कितपत पाणी लागलेलं आहे. फक्त हे बॅटर बनवत असताना यामधल्या जे काही गाठी आहेत त्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या आहे आणि असा स्मूथ बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. सुरुवातीला ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्यानेच इथं मी 2 कप इथं आधी पाणी घातलेलं आहे. आता हे बॅटर काही अशा प्रकारे झालेलं आहे. याला आपण कमीत कमी 10 ते 15 मिनिटांसाठी रेस्टवर ठेवूयात. 10 ते 15 मिनिटांनंतर चेक करूयात. 15 मिनिटं झालेली आहे. आता यामध्ये आपण आवडी-निवडीनुसार सीझनिंग घालूया. यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलेला आहे. अर्धा चमचा यामध्ये धनेपूड घालूया. पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा मी इथं लाल तिखट घातलेला आहे. लाल तिखट इथं कम्प्लिटली ऑप्शनल आहे. हे तुम्ही नाही घातलं तरीही चालेल. या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकतात. सोबतच चवीनुसार मीठ घालूया. आता हा नाश्ता अगदी पौष्टिक आणि हेल्दी व्हावा यासाठी यामध्ये आपण भरपूर अशा भाज्या घालूयात. भाज्यामध्ये इथे मी किसलेला गाजर, बारीक चिरलेला टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा घातलेला आहे. आता सध्या हिवाळा सुरू झालेला आहे. मुबलक प्रमाणात पालेभाज्या सुद्धा अवेलेबल झालेल्या आहे. त्यामुळे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार एखादी पालेभाजी सुद्धा यामध्ये बारीक चॉप करून घालू शकतात. आता सर्व जिन्नस घातल्यानंतर हे सर्व जिन्नस आपण छान अशी मिक्स करून घेऊयात. आता हे धिरडे खाताना मस्त चटपटीत चवीला यावी यासाठी मी यामध्ये अर्धा लिंबूचा रस यामध्ये ऍड करत आहे. आता बरेच जण आहे ना भाज्या अशा हलक्याशा परतून घेऊन नंतर या बॅटर मध्ये ऍड करायला प्रेफर करतात. तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही इथे फॉलो करू शकतात. आता बघू शकतात हे बॅटर आहे ना हलकस असं घट्टसर आहे. तर काय करायचं आपल्याला हे हलकस सैलसर करायचं आहे. म्हणून यामध्ये मी थोडस अजून पाणी घालत आहे. तर एकूण मला इथे 3 कप इतपत पाणी लागलेलं आहे. आता पाण्याचं प्रमाण आहे ना कमी अधिक सुद्धा होऊ शकतो कारण की गव्हाच्या क्वालिटीवरती सुद्धा पाण्याचं प्रमाण डिपेंड करतं. तर इथे टोटल मी असं 3 कप पाणी घेतलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवते सुद्धा. असं पातळ स्वरूपाचं हे बॅटर आपल्याला बनवून तयार करून घ्यायचं आहे. असं पातळ बॅटर केल्यामुळे ना आपले जे डोसे किंवा धिरडे आहेत ना यांना छान अशी जाळी पडायला सुद्धा मदत होते. चला तर मग पटकन याचे डोसे किंवा धिरडे बनवून घेऊया. तर हे डोसे मी एक छानशा अशा पॅन मध्ये बनवत आहे. हवं असेल तर तुम्ही तव्याचा वापर सुद्धा करू शकता. तर पॅन इथे मी छान असा कडकडीत गरम करून घेतलाय. त्यावरती तेलाचा किंवा तुपाने असं छान ग्रीस करून घेतलेलं आहे. यामुळे आपले जे डोसे आहे किंवा धिरडे ते अजिबात तव्याला चिटकणार नाही. सोबतच खाताना हे खूप छान असे कुरकुरी सुद्धा होतील. आता हे बॅटर टाकल्यानंतर आहे ना जोपर्यंत वरची लेअर ही ड्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. वरची लेअर ड्राय झाली की लगेचच याला फ्लिप करून घेऊयात. या डोश्याला आपल्याला परत तूप किंवा तेल लावायची अजिबात गरज पडत नाही. एकदाच तेल लावायचं आणि त्याच तेलामध्ये हे जे डोसे आहे छान असे कुरकुरीत होतात. तर असा छान असा गोल्डन ब्राऊन रंग येऊपर्यंत आपण असं याला शेकून घेऊयात. सेम पद्धतीने मी तुम्हाला दुसरा सुद्धा डोसा इथे बनवून दाखवते. डोसा आपल्याला टाकत असताना ना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि तवा जो काही आहे आपला पॅन वगैरे तो कडकडीत गरम ठेवायचा आहे. यामुळे काय होईल आपले जे डोसे आहेत त्यांना छान जाळी सुद्धा पडेल आणि मस्त कुरकुरी सुद्धा होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इनिशियली आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि बॅटर यावरती टाकून झालं की नंतर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा डोसा दोन्ही साईडनी छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने मी सर्व डोसे इथे बनवून तयार केलेले आहे. याला तुम्ही डोसे म्हणताल की धिरडे म्हणताल मला कमेंट करून नक्कीच सांगा. पण काहीही म्हणा हे जे काही पण आहे ना खूप चविष्ट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे खूप हेल्दी सुद्धा आहे.
त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह। तोपर्यंत चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटूयात मंडळी, बाय बाय।